नागपूरमधील शहर बस सेवा आपली बसचा संप सुरू आहे आणि बस सेवा ठप्प असल्यामुळे याचा मनस्ताप हजारो प्रवाशांना सहन करावा लागतोय। नागपूर शहरामधील बहुतांश भागांमध्ये बस सेवा ठप्प आहे। वेतनवाढीच्या मागणीसह वाहक आणि चालकांनी संप पुकारलाय। बर्डी बस स्थानकावर वाहक आणि चालकांची घोषणाबाजी सुरू आहे। नागपूर शहरातील सार्वजनिक बस सेवा आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। त्यामुळे नागपुरातील सकाळपासून ज्या बस सेवा सुरू होते त्यावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। सध्या आपण आहोत नागपुरातील मोरभवन या बस स्थानकामध्ये। येथूनच सर्व बसेस सुटतात, मात्र आपण पाहू शकतो की या बस स्थानकामध्ये सर्व बसेस ज्या आहेत त्या अशाच उभ्या आहेत। पगारवाढ असेल किंवा इतर ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात हा संप पुकारण्यात आलेला आहे। चालक आणि वाहक दोन्ही संपावर असल्यामुळे प्रवाशांची सकाळपासून मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, खास करून विद्यार्थी जे आहेत त्यांची। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विवेक वानखेडे आहेत, त्यांच्या बॅनर अंतर्गत हा संप पुकारण्यात आलेला आहे। काय सांगाल, काय मागण्या घेऊन तुम्ही हा संप पुकारलेला आहे? 2-3 मागण्या मी आमचं जे आहे मेंटेनन्स स्टाफ जे आहे यांना अजूनपर्यंत GR लागू केलेला नाही आहे। त्याच्यानंतर जे आपले 2017 ते 2025 पर्यंतचे जे साप्ताहिक सुट्टीचे जे पैसे आहे ते आजपर्यंत त्यांनी दिलेले नाही आहे। इवन त्यांनी जे PL आणि बोनस जो 2017 ते 2025 पर्यंतचा जो होता त्याच्यामध्ये घोळ केलेला आहे। 2017 पासून त्यांनी का पेंडिंग ठेवला होता आणि जेव्हा मागणी केली, आंदोलन केलं तेव्हा त्यांनी दिले, पण त्यांनी कायद्यानुसार तो सगळा पैसा दिलेला नाही आहे। आमचा संप हा बेमुदत संप आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आहे। मी कडमेश्वरून आलो सकाळी। आता प्रॅक्टिकल सबमिट केला तर आम्हाला घरी जायचं होतं, तर आता बस सुविधा उपलब्ध नाही, तर आम्ही आता घरी कशाने जाऊ? आणि ऑटोचे रेट खूप भरपूर वाढलेले आहे। आमची बसची पास आहे, तर आम्ही आता घरी कसं जाऊ? बस सुरू नाही झाल्या तर कसं जाणार? आता माहिती नाही, मग आता सुट्टी आहे मग आज। तर बस सुरू नाही झाली तर आम्हाला कॉलेजला जायला मिळणार नाही, शाळा कॉलेज, कारण शहरातील सीमेच्या बाहेर असणारे मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, पेपर आहेत अनेकांचे, आणि त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होत असल्याचं सांगण्यात येतं। त्यामुळे या संपावर कधी तोडगा निघतो हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मंगेश शस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।